उद्या 23 तारखेला करमाळा विधानसभेचा निकाल लागणार आहे. कशा प्रकारचं चित्र राहील काय सांगा? हा निकाल धक्कादायक निकाल असेल. पण कोणासाठी असा का? हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती आणि यामध्ये लाडक्या बहिणीचा विषय गाजला. महायुती आघाडीसाठी दुसऱ्या बाजूने पाहिलं संजय मामा शिंदे या ठिकाणी त्यांना एक पॉईंट होता की म्हैसगाव कारखाना आणि जरांगी पाटलाचा आशीर्वाद अशी जनतेची चर्चा. म्हणजे कोणा संजय मामांना? संजय मामाला हा एक विषय आहे. जर तरचा विषय जर संजय मामा 40च्या पोलीस कारवाईमध्ये जर आहे आणि 36 गावाचा निकाल पाहिला तर 36 गावात 40च्या पोलीस गेले तरी संजय मामा हा विजय पण गाठू शकतात. पण करमाळा तालुक्यामध्ये जर आबा आघाडीवर असते तरी म्हणजे दरवेळेस आता मागच्या वेळेस आबांचं बघितलं तर 25,000 लीड होता. ह्यावेळेस 80-30ची लढत म्हणलं तर आबा कुठं तरी मागं पडतील असं वाटतंय? पडणार नाही किंवा लीड म्हणजे लीडच्या बाबतीत 25चं लीड कमी होईल का तसं काय? नाही. तरी किती राहील काय? एकदम घासून राहणार. संजय मामा शिंदे नाही राहणार. दोन्ही घासून राहील. 36 गावावर निकाल अवलंबून असेल त्याचा. 36 गाव ठरवते निकाल कोणाचा राहील. करमाळा तालुक्याने महाविकास आघाडी नारायण पाटीलला भरपूर मतदान दिलेलं आहे. पण प्लस पॉईंट मध्ये 36 गावावर निकाल ठरवते. तरी आता बागलांचा एक लाडक्या बहिणींचा सुद्धा कुठे इम्पॅक्ट राहील असं म्हणतात. मोठी चर्चा लाडक्या बहिणीची. पण नेमकं लाडक्या बहिणी काय केलंय हे मध्ये समजेल. म्हणजे त्यांनी भावासाठी आशीर्वाद दिलाय का नाही, साथ दिली का नाही? हो दिला ना. भावासाठी आशीर्वाद आहे पण तुरळक ठिकाणी आहे. मग खरंच मनापासून लाडक्या बहिणीने जर धरलं असं मुख्यमंत्र्याच्या जेव्हा उद्या समजेल. पण बागलगट जरा हे जोर आलेला आहे, चांगल्यापणे उभारीवर आहेत सध्या. बरं, ते जिंकण्याची शक्यता असेल नसेल पण पुढच्या वेळेस रेसमध्ये नक्कीच असते. 100% बागलगट हा रेसमध्ये असतो. सध्या बागलगटाला शिवसेनेच्या उमेदवार चांगली उभा राहिले आणि जो प्लस रिव्हर्स होती ती चांगल्या आघाडीवर आहे. त्यामुळे बागलगट हा सुद्धा रेसमध्ये आहे. उद्याच्या निकालाविषयी नेमकं काय कशा प्रकारे आपण अंदाज बांधलेला आहे? लोकसभेला ज्या पद्धतीने निकाल कोणाच्या बाजूने झुकलाय किंवा कोणाच्या बाजूने लागेल ह्याच्या संदर्भात थोडीशी माहिती देता येत होती. यंदाच्या वेळी विधानसभेला कोणत्या फॅक्टर चालला, कोणत्या बाजूने झुकेल किंवा काय होऊ शकतं हे सांगणं थोडंसं अवघड झालेलं. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. पण नाही, सध्या जे संजय मामा शिंदे यांनी अपक्ष उभारून कुठेतरी विजयाचं गणित बांधलं होतं ते कुठेतरी बिघडल का खरंच त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल? आता विषय असा आहे की पक्ष सोबत असतात तर बराचसा फरक दिसला. पक्ष आता सोबत नसल्यामुळं त्याचे फायदे तोटे अजून बरेचसे विषय आहेत. सोबत आलेले सोबत नसलेले लोक किंवा वेगवेगळ्या पद्धतीने झालेला वाढलेली मतं बऱ्याचशा गोष्टींवर डिपेंड आहे सगळ्याच. जगताप गट असेल किंवा नारायणबा पाटील गट असेल किंवा बागल गट असेल यातून जे नाराज लोक होती ते शिंदे गटामध्ये जाताना सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसले आणि पाठिंबा देत असताना सुद्धा दिसले. त्याचा कुठेतरी मतांमध्ये रूपांतर होताना किंवा विजयापर्यंत घेऊन जाताना परिणाम दिसून येईल. नेमके म्हणजे त्यांना पाठिंबा देताना किंवा त्यांच्या उघडपणे स्टेजवर असताना शक्ती प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात तिथं दिसून आलेलं आहे. कोणाच्या स्टेजवर? शिंदे गटाच्या. या तिन्ही गटातनं जे काही नाराज लोक आहेत ते शिंदे गटात जाताना दिसले ना. लोक दोन्ही बाजूला गेलेले आणि दोन्ही बाजूचे लोक मतदान सोबत घेऊन गेलेत का? जर जे घेऊन गेले असतील त्या गटाचा विजय होईल. नुसतं स्वतः नेते गेले असतील तर ती गट म्हणजे त्या गटाच्या नेत्याचा नुसतं जाऊन उपयोग नाही ना. त्या मागे लोक गेले पाहिजे. लोक आता इतके हुशार झालेत की बरेचसे निर्णय स्वतः पण घेतात काय करायला पाहिजे काय नाही. बरेचसे फॅक्टर असतात त्यात आडवे येते.
तरी उद्याचा विजय म्हणजे नेमका असा कुणासाठी सुकर असेल, जरा म्हणजे काय काटाकाटीचं जरी असलं तरी कुणासाठी जरा असेल? आता मुळात कसं झालंय, मतदानाला जाताना नवरा बायको सोबत गेले तरी नवऱ्याला पण माहित नव्हतं बायकोनी मतदान कोणाला केलंय. मग अशी परिस्थिती झाली आपल्या तालुक्यात, असं नाही तर सगळीकडेच असेल. ती लाडकी बहीण असेल, नाहीतर दुसऱ्या कुठल्याही योजना असतील. त्याच्यामुळं नेमकं योजनांचा किती प्रभाव पडला आहे, ज्यांच्या बाजूने झुकलंय त्यांना किती फायदा होणार आहे. परत इथले जे फॅक्टर अंमलात आले, जी वापरण्यात आली, चर्चा झाली, त्या चर्चेवर काय फरक पडलाय का? आता काय होते, प्रत्येक जण स्वतःच्या मनाने एक्झिट पोल काढतो. आम्ही कधी ग्रामीणमध्ये गेलेलो असतो कधी काळी, किंवा आता काल फिरलो असं जाऊन बघून आल्यानंतर काही थोडंफार लक्षात येतं की ते बाजू कुठं झुकली. पण आपले 118 गावं, 36 गावातले, माढा तालुक्यातली 36 गावं, अशा एवढ्या गावांचा सर्वे करणं, तिथली माहिती घेणं, ही फक्त कोणाला तरी फोन करून किंवा कोणाकडनं तर माहिती घेऊन घेतलेली असते. ज्या भागाचा ज्या भागाला झुकलेला थोडासा माणूस आहे, ती माणूस त्या बाजूचं थोडं कौतुक करणारच. मग अशा परिस्थितीत नेमका आकडा ज्या पद्धतीने लोकसभेला आपण सांगू शकत होतो की लोकसभेचा आता निकाल लागू शकतो का, तर सामान्य माणूस एकदम ओपन बोलत होता, तसं करमाळा तालुक्यातला नागरिक बोलताना दिसत नाही. विशेष म्हणजे 36 गावांचं माहित नाही, पण करमाळा तालुक्यात एवढं म्हणजे लक्ष्मीवर प्रेम करणारे लोक नाहीत. काही गावांमध्ये परिस्थिती अशी की जोपर्यंत लक्ष्मी दर्शन होत नाही तोपर्यंत बाहेर पडलेलं नाही. पण करमाळा तालुक्यात तसं नाही. जरी आले नाही आले की मतदानाला जाणार होते, करून आले, एवढं पण अजून आमच्या इकडच्या लोकांनी खालची पातळी घातलेली नाही की पैसे असतील तर आम्ही मतदानाला जाऊ. ज्या लोकांनी पैसे असतानाच फक्त मतदानाला गेलेत, अशा लोकांनी मतदान करणं सोडलं तर बरं होईल जरा. म्हणजे कुठेतरी एक योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी कुठेतरी चांगल्या प्रकारचं जनमत तयार होईल. उघड सगळ्यांना माहिती ना, वाटप होते, कुठं घेतली जाते, कुठं पसरलं जाते, काय काय होते. ह्याच्यावर म्हणजे काय लोकशाहीसाठी खूप घातक आहे. एवढं खराब परिस्थिती की आता तो ऑनलाईन त्यांच्याकडे, त्यांना सुद्धा काहीतरी आमच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला की त्यात बी काहीतरी मागामागी झाली किंवा काय झालंय. ती काही लय मोठे विषय नाहीत. विषय असेत की प्रत्येकाने अपेक्षा व्यक्त करून मत म्हणजे दिले पाहिजेत. माझ्या तालुक्यात काय पाहिजे, काय झालं पाहिजे, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर म्हणण्यापेक्षा की मी आता विकास होईल नाही होईल पुढचा विषय, पण आता माझ्या गरजा काय ह्या पूर्ण होतेत का, करू शकतात का, त्यांच्याकडे ती दृष्टी आहे का, अशा लोकांना तुम्ही द्या. परत त्यांच्याकडनं मागण्या मांडल्या तर ते मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. अशा उमेदवारांना निवडून दिलं जात नाही किंवा काही ते प्रोसेसमध्येच नाही. त्या गोष्टी गप्पा मारायचे विषय सगळे आम्ही बडबड करणार, ते पुढचे ऐकणार, ते संपणार. काय लय म्हणजे एखादा सांगणार लय मोठा तत्वज्ञानी त्यांनी सांगितलं म्हणून फरक पडेल असं काही नसतं. चाललेली गोष्ट अशीच चालत राहते. नाशिर भाई, आपण एक करमाळा तालुक्यातील राजकारणाचे एक जुने म्हणजे असं दृष्टिक्षेप ठेवणारे व्यक्ती आहात. राजकारण जवळनं पाहिलेलं आहे. यामध्ये आता जर पाहिलं तर हे जे राजकारण आहे कुठंतरी खूपच अटीतटीचं दिसून आलं यावेळची निवडणूक. ह्या निवडणुकीकडे आपण कशा प्रकारे पाहता? सगळ्यात महत्त्वाचं आपल्या करमाळा तालुक्यातल्या ज्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या गटातटावरच पहिल्यापासून होतात, आज नाही. मोहिते पाटील ते जगताप असा टोकाचा विरोध होता तेव्हापासून, म्हणजे 51-52 सालापासून ज्या काही निवडणुका आपल्याकडे झाल्यात त्या सगळ्या गटातटावर झाल्या. पक्ष हा फक्त नावाला आहे, विकासाच्या नावावर कधीच निवडणुका झालेल्या नाहीत. फक्त गटाच्या नावावर निवडणुका झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं ही निवडणूक प्राध्यापक झोळ सर उभा राहिल्यामुळं थोडेफार का आहे ना विकासाचे मुद्दे त्याच्यामध्ये आले. बरोबर. त्यांनी जे विकासाचे म्हणजे टीका करण्यापेक्षा विकासाचा जो मुद्दा उचलला त्यामध्ये म्हणजे सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली म्हणा की प्रश्नच नाही. आता एक गोष्ट यामध्ये अशीही दिसून आली की ज्या गटाने म्हणजेच जगताप गट
आणि सावंत गट यांनी संजय मामा शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आणि माजी आमदार नारायणबाब पाटील गटाला कुठेतरी पाठिंबा दिला. त्यानंतर हा कुठेतरी संजय मामा शिंदे हे कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसत होते, परंतु परत एकदा त्यांना प्लसला घेऊन जाताना जे काय नागेशदादा कांबळे आणि गणेश चिवटे यांनी पाठिंबा दिल्यानंतर ते परत एकदा प्लसमध्ये आलेले दिसून येत होते. ह्या सर्वच घडामोडींविषयी काय सांगाल? प्रत्येक निवडणूक ही अशीच असते. मुळात कसं असतं, एकाने पाठिंबा दिल्यानंतर दुसरा नाराज होतो, तो दुसऱ्या गटाला जातो. आता बघा, पहिल्यापासून जे तुम्ही जर निवडणुका बघितल्या ते असंच आहे ना. गेल्या वेळेस जयवंतराव जगतापांनी संजय मामाला पाठिंबा दिलेला होता, हे तुम्हीच सांगितलं. आता त्यांनी त्यांचं काही पटलं नाही, त्यांनी विरोधात नारायण आम्हाला पाठिंबा दिला. हे असं आहेच ना. बागल गटामध्ये सुद्धा जी बागल गटाचे किंगमेकर आहेत विलासराव घुमरे सर, त्यांनी सुद्धा गेल्या वर्षीच्या निवडणुकीला विरोधात काम केलेलं होतं रश्मी बागलांचे. आता ते त्यांच्या बरोबर आहेत. विलासराव घुमरे सर हे कुठेतरी प्रत्येक वेळेस म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय नव्हते आतापर्यंत, पण तो आता सक्रिय झाले. बागल गटाला परत एकदा उभारी मिळेल का त्यामुळे? विलासराव घुमरे सर हे जुने राजकारणी आहेत. कैलासवासी नामदेवराव जगताप तालमीत शिकलेले ते राजकारणी आहेत. त्याच्यामुळं त्यांचा फायदा होणारच बागल गटाला. तरी बागल गट ह्या वेळेस 3 नंबरला आहे असं कुठेतरी लोकांमध्ये चर्चा केली जाते. 3 नंबरला मानता येणार नाही, ते रेसमध्ये आहे. म्हणजे मी सांगतोय काय, 3 नंबरला आहेत अशी लोकांमध्ये चर्चा केली जाते. परंतु लाडक्या बहिणींचा जर साथ मिळाली, आशीर्वाद मिळाला, तर ते सुद्धा कुठेतरी म्हणजे रेसमध्ये, विनिंगच्या रेसमध्ये येतील असंही म्हटलं जाते. काय सांग आहे ना. सुरुवातीला ज्यावेळेस बागलांची उमेदवारी चाललेलं होतं त्यावेळेस लोक म्हणायचे यांचा काय उपयोग नाही, हे 3 नंबरला जाणार, ह्यांनी उभा सुद्धा राहू नाही. कारखान्याची अशी पोझिशन होती, गेले 2-3 वर्ष झालं ते अज्ञातवासात होते. परंतु ज्यावेळेस शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाची उमेदवारी ही त्यांना फायदेशीर ठरली सगळ्यात महत्त्वाचं. आणि एकनाथ शिंदेंनी जो लाडकी बहीणसारखा एक मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रात राबवलेला होता, त्या प्रोजेक्टचा त्याचबरोबर अन्य अनेक विकास कामं त्यांनी जे केलेले आहे त्याचा बेनिफिट बागलांना ह्या निवडणुकीत दिसून येणार नक्कीच. आता यामध्ये असाही एक प्रश्न आहे की ज्या प्रकारे आता आपण सांगितलं बेनिफिट लाडक्या बहिणीचा दिसून येईल, परंतु यामध्ये आधीपासून रश्मीदिदी बागल आणि दिग्विजय बागल यामध्ये जे आता दिग्विजय बागल यांना उमेदवारी दिली त्याच्या आधी रश्मीदिदींचं नाव होतं. आता यामध्ये दिग्विजय बागल यांचं नाव आल्यानंतर फायदा नेमका दिग्विजय बागल आल्यामुळे झालेला आहे का रश्मीदिदी असल्यावरच त्यांना जास्तीचा फायदा झाला असता बागल गटात? आता ह्याच्यामध्ये कसं आहे बरं का, त्याच्यामध्ये बागल गटामध्ये 2 मतप्रवाह होते. काही लोकांना वाटायचं की दिदी उभा राहायला पाहिजे, काही लोकांना दिदींनी 2 प्रयोग केलेले होते, त्या दोन्ही दुर्दैवाने त्यांचा पराभव झालेला होता. त्याच्यामुळं बऱ्याचशा गटातल्या लोकांना असं वाटत होतं की आता प्रिन्स बाहिलाला उमेदवारी द्यायला पाहिजे, कारण महिलांना बोलणं आणि पुरुषांना बोलणं, कार्यकर्त्यांना, हे असे वेगवेगळ्या 2 बाजू आहेत. प्रिन्सला आपण काही बोलू शकतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवू शकतो, त्याला सजेशन देऊ शकतो, काही मागणी करू शकतो, परंतु एक महिला म्हणून दिदीला बोलू शकत नाही. हा एक काही बंधनं येतात, काही बंधने येतात. त्याचबरोबर आपल्याकडे एक अशी प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर मुलींनी त्यांच्या घरी संसार करावा, ही जुनी परंपरा आहे, अंधश्रद्धा आहे. परंतु शेवटी आपला जो समाज आहे ग्रामीण भागातला हा अंधश्रद्धाळू आहेच आणि परंपरा जपणारा समाज आहे. दुय्यम वागणूक महिलांना दिली जाते, त्यातूनच हा प्रकार आहे. त्यामुळं दुसरी गोष्ट आणखी कशी झाली, त्याच्यामध्ये तिकीट चेंज झालं ना. हे जे भाजपला सुरुवातीचं हे तिकीट होतं राष्ट्रवादीचं, संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यामुळं त्यांच्या महायुतीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. गोंधळ निर्माण झाल्यानंतर मग हे तिकीट आता शिवसेनेला जाणार. शिवसेनेला गेल्यानंतर त्यांचा सर्वे झाला, महेश चिवटे संदर्भात सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महेश चिवटे हे प्रभावी उमेदवार नाहीत. त्यांना 8% फक्त त्यांना जनाधार इथं सर्वेमध्ये मिळालेला होता. मग आता 8%वर त्यांनी निवडणूक लढवायची का, हा त्यांच्यासमोर श्रेष्ठीसमोर प्रश्न निर्माण झाला.
त्याच्यानंतर मग भाजपवाले उभे राहिले. भाजपवाल्यांनी मागणी केली की बुवा आम्हाला द्या, शिवसेनेतर्फे आम्ही हे करतो, उभा राहतो. परंतु तिथंही त्यांचं काय झालं नाही. शेवटी रश्मी बागलाच्या नावाने चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर दिग्विजय बागलचं नाव आलं पुढं. काही तक्रारी झाल्या तिथं काही लोकांच्या की ह्यांना द्या मग. आता महायुतीतून जे संजय मामा शिंदे यांचं तिकीट कुठेतरी आता सध्याचे चालू उमेदवार असल्यामुळे त्यांचं नाव कुठेतरी येईल असं वाटत होतं. परंतु कुठेतरी जनमताचा विचार करता गटातटाचं इथलं राजकारण बघता संजय मामा शिंदे यांनी म्हणजे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कुठेतरी त्यांना हा प्रयोग म्हणजे ह्या वेळेस पथ्यावर पडेल असं वाटतंय का? मुळात कसं झालं, ज्या लोकसभेच्या निवडणुका 6 महिन्यापूर्वी झाल्या त्याच्यामध्ये जनाधार वेगळा होता. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज हा बीजेपीवर चिडून होता. आणि संजय मामा शिंदे हे महायुतीत असल्यामुळं त्यांचा अजितदादांची पक्षात म्हणजे अपक्ष जरी असले तरी त्यांचा दोस्ताना आहे आणि भाजपबरोबर ते सपोर्टिंग आहेत. मग ह्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेत सुद्धा आपल्याला ह्या मताचा फटका बसेल ह्या दृष्टीने त्यांनी अपक्ष लढवण्याची भूमिका पडेल का ते? पण त्याच्यानंतर असा प्रकार झाला की लोकसभेचे गणित वेगळे आणि विधानसभेचे गणित वेगळे. आता एक 30-32 वर्षाचा माझा पत्रकारितेचा म्हणून जे अनुभव मी सांगतो तुम्हाला. माझ्या हिशोबाने त्यांनी महायुतीकडून घड्याळ चिन्ह घेऊनच उभं राहायला पाहिजे होतं. कारण त्याचा फायदा असा झाला असता, पक्षीय बळ मिळालं असतं. पक्षीय बळ मिळालं असतं, सभा मोठमोठ्या नेत्याचे झाले असते. दुसरी गोष्ट त्यांचं जे नाव आता 4थ्या नंबरवर जे आलंय ते 2-3 नंबरवरच आलं. पक्षाचं नाव असल्यामुळे पक्षाचं चिन्ह अधिकृत चिन्ह मिळालं असतं आणि ही जे काही गोंधळ आहे झाला नसता. आता ही कुठे शिमला मिरची सारखी कुठे ढोबळी मिरची हे असा प्रकार निदर्शनाला आला नसता. तरी पण संजय मामा शिंदेनी केलेला विकास गेल्या 5 वर्षात त्याच्यामुळे लोकांची त्यांच्यावर मर्जी आहे. पण ज्या 36 गाव आणि कुर्डवाडीवर त्यांची जी भिस्त आहे ती भिस्त मतदानामध्ये कुठंतरी कमी झाल्यासारखी मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आली. तरी पण आता सुप्त मतदान जे कमी जरी झालेलं असलं तरी त्या लोकांनी काय केलंय आणि संजय मामा शिंदे करमाळ्यातून जिथं 200 मतं होते त्याला प्लस 300, 350, 400 असे दुप्पट झालेले तालुक्यात सुद्धा. तर ते इथं 50चा आकडा गाठतील का आणि तिकडं 40चा आकडा ते गाठतील का? असं जर झालं तर संजय मामा पूर्वीप्रमाणे विजयी होतील. संजय मामा शिंदे यांच्या बाबतीत एक म्हणजे विरोधकांनी सुद्धा एक टीकेची जोड किंवा एक आरोप केला जात होता की ते फडणवीसचे उमेदवार आहेत. त्यामुळं कुठेतरी त्यांच्या म्हणजे मतांवर, दलित मुस्लिम मतांवर परिणाम त्याचा झालेला दिसून येतंय का? आता मुळात कसं झालंय ते अपक्ष उभा राहिल्यामुळं हा विषयच आला नाही ना आता. पण परवा अजितदादांनी कुठेतरी मुंडलिमच्या सभेमध्ये हा विषय केल्यानंतर विरोधकांनी त्याचा मुद्दा उचलला आणि तो मांडला की बघा शेवट ही ह्यांना जी अपेक्षित होतं तेच झालेलं आहे. माहितीची त्याचा थोडाफार इफेक्ट होणारच, नाही म्हणलं तरी थोडा होणार. तरी विरोधक ह्याच्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत हा प्रचार करायला, कमी पडले. तरी आता उद्याच म्हणजे मतांची टक्केवारी घटलेली आहे पण मतदान वाढलेलं आहे. यामध्ये फायदा मोजक्या शब्दामध्ये कुणाला होईल? 36 गावं कुणाला मतदान करतात? 36 गावातून एकतर शहरामधून कमी मतदान झालेलं आहे. तिथं टक्केवारी जवळजवळ 80% पर्यंत होत असती मताची. आता फक्त 67,000 झालेले आहेत. त्या 67,000 मध्ये शरद पवारांचाही करिश्मा तिथं आहे माढा तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं नारायण आबांना गेल्या वेळेस 8,000 मतं पडलेले होते असं रेकॉर्ड आहे. मग आता ते शरद पवारमुळं आणि स्वतः तुतारी ही चिन्ह असल्यामुळं ते सुद्धा तिथं जवळजवळ 15,000 मतं देखील घेतील असा जनमताचा कौल दिसून येत आहे तिथं. पण त्याच्यापेक्षा जास्त मतं जर संजय मामाने घेतली तर गेल्या वेळेस सरकार निकाल लागेल. विजयासाठी किती मतांचं गणित असेल? विजयासाठी 85,000 ते 90,000 गणित आहे विजयासाठी, कट्टाकट्टी. आणि विजयी होणारा माणूस किमान 5 ते
2000 ते 1500 ह्या रेंजमध्ये विजय होईल. मताचं डिवायडेशन, विभाजन कसं होतंय त्याच्यावर ह्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता कुणाकडेच दिसत नाहीये, म्हणजे सत्तेचं गणित कुणाकडेच दिसत नाही. अपक्षांच्या हाती ही सगळी दोरी दिसून येते. काय वाटतं? अगदी बरोबर आहे. ज्यावेळेस असा हँगिंग मेजॉरिटी होती, म्हणजे बराबर होतं पारडं, त्यावेळेस अपक्षाला महत्व येतच. आणि असे कितीतरी वेळेला झालेले आहे. असं कुणाचं सरकार स्थापन होईल कसं वाटतं? आता कसं आहे, अपक्ष जी काय भूमिका घेतील त्याच्यावर अवलंबून आहे. आता केंद्रात आपण पाहिलंच की कुणाचं सरकार झालं तोच प्रकार इथं होणार. सत्ताधारी शेवटी हा वरचढ असतो, तो येणं केनं प्रकारे जोडतोड करून ते सत्ता स्थापन करतं. परंतु पवारसाहेबासारखी जर चाणाक्ष माणसं असतील तर गेल्या पंचवार्षिकला 2.5 वर्षात आपण बघितलं काय झालं. किती कमी मतदान असताना पक्ष फोडून जोडतोड करून सत्ता आणली. 105 भाजप कुठं आणि काँग्रेस 45 कुठं, किती फरक होता. यावेळेस तसा प्रकार दिसून येईल म्हणा. काय सांगते ते त्याचं? होऊ शकतं.